नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी आज व्यंकटेश माडगुळकर यांचं माणदेशी माणसं हे पुस्तक वाचतीये. यातली पहिली व्यक्तिरेखा आहे धर्मा रामोशी. चला तर मग आपण सुरुवात करूया वाचायला. सांज व्हावी, ऊन सावली परस्परात मिसळून विसवावी, गुरं वासरं रानातून घरी परतवावीत, दिवसभर शेपट्या नाचवत चिवचिवाट करत भिरभिरणाऱ्या चिमण्या वळचणीत शिराव्यात, घराघरातून सांजवाती उजळाव्यात. अशा कातर वेळी धोत्राचा सोगा खांद्यावर टाकून अंगणातल्या अंगणात शतपावली घालावी. कधी उघड्यावर टाकलेल्या खाटल्यावर पडून हळूहळू उजळणाऱ्या आभाळाकडे पाहावं, कधी तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसावं, कधी हाताची घडी छातीशी दुमडून दरवाजात उभं राहावं आणि बाहेरल्या पायरीशी काठी वाजावी. आवाज यावा, दळण आणाजी अक्का. धर्माची ही साथ मी आज महिना दीड महिना ऐकतो आहे आणि मनात कष्टी होतो आहे. धर्मा आता भलताच थकला आहे. कधी काळी खणखणीत ठणठणीत असलेलं त्याचं शरीर आता विरल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालं आहे. चालताना उठताना बसताना त्याला आता घडी घडी काठीचा आधार घ्यावा लागतो. कानांना नीट ऐकू येत नाही, डोळ्यांना नीट दिसत नाही. गोरटेल्या रंगाचा नीटच बांधायचा हा इमानी रामोशी आता थोड्या दिवसांचा सोबती आहे. आयुष्यातले अखेरचे दिवस कसे बसे ढकलतो आहे हे त्याला माहीत आहे. गावातल्या बहुतेक लोकांना माहीत आहे. नोकरी धंद्यापायी परगावी राहणाऱ्या आणि वर्षातला एखाद दुसरा महिना घरी येणाऱ्या माझ्यासारख्याला सुद्धा माहिती आहे. पण ते तीव्रतेने जाणवलं अगदी अलीकडे. धर्माला अगदी जवळून निहाळलं, अगदी काल परवा. 1.5-2 महिने राहण्यासाठी म्हणून बऱ्याच दिवसांनी मी घरी आलो होतो. शहरी जीवनाची सवय लागल्यामुळे कधी करमेनासं होई. बाहेर पडून 4 माणसात मिसळायलाही नको वाटे. घरातच काहीतरी करत बसे. असाच एकदा परसात जास्वंदीच्या झाडाला आळं करीत बसलो होतो. न्याहारीची वेळ होती. कोवळ्या उन्हात बसून माझा उद्योग चालला होता. बुंद्याशी चांगलं रुंद आळं केलं. पिवळी झालेली किडलेली पानं खुडून टाकली. आळाचं 2 पोहरे पाणी काढून घातलं. तेवढ्यात आई घाईघाईने आली म्हणाली, बघ कुठं मिळाली तर. तुझ्या चुलत्याच्या पोटात दुखतंय. मी हात धुवून उठलो आणि सोप्यावर गेलो. घोंगड्यावर पडून काका कण्हत होते. इथं रामोशी वाड्यात बघ, धर्माकडे सुद्धा असेल. पुन्हा आई म्हणाली. मी बाहेर पडलो आणि रामोशी वाड्याच्या दिशेने पावलं उचलली. प्रथम धर्माकडे गेलो. खोपटाच्या बाहेरच धर्मा उन्हाच्या तिरपेला पुढ्यात थाळी घेऊन उघडा वाकडा बसला होता. कमरेला केवळ फक्त एक हातभर धडपा होता. काशाच्या लखलखीत थाळीत कसल्या तरी पालेभाजीचा उकडलेला लगदा आणि तांबड्या रंगाची अर्धी 3 चतकोर भाकरी होती. बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या तांब्यावर एक हात ठेवून धर्मा एक एक घास सावकाश खात होता. काय धर्मा, न्याहारी चालली आहे? धर्मानं वर पाहिलं. तोंडाजवळ नेलेला घास पुन्हा थाळीत ठेवला आणि अपराध्यागत चेहरा करून तो म्हणाला, वय जी वय. बसल्या बसल्याच तो पलीकडे सरकला आणि कोपऱ्यातलं एक तटकर सारखं करत म्हणाला, टेका ह्याच्यावर. काय इरवाळी पाय वळवलं गरीबाकडं. धर्माच्या न्याहारीत आडकाठी आली म्हणून मीही संकोचलो होतो. उभ्या उभ्याच बोललो, टेकत नाही आता धर्मा. हरभऱ्याची आंब आहे, काही धरली असशील तर दे. काकांच्या पोटात दुखतं आहे. थोडी आंब नि साखर देऊन पाहतो. स्वतःच कशाला हेलपाटा घेतला जी. सांगून धाडलं असतं. निदान उंबऱ्यावर उभं राहून हाळी दिली असती तर आलो असतो घेऊन. एवढं बोलून धर्मानं दाराकडे तोंड केलं आणि तो बोलला, बजे आमचा शिसा आणून दे दाण्यांना. आत थोडी हालचाल झाली आणि काळा सावळा हातच फक्त बाहेर आला. शिसा ठेवून परत दिशेनासं झालं. धांदल होती म्हणून मी शिसा घेऊन बाहेर पडलो. पण मन विचारत होतं, बजा बाहेर का आली नाही? धर्माचं जेवण असलं कसलं? माझ्यासारख्या परिचित आणि गावच्या माणसापुढे यायला लाजायला बजा काही पाटला देशमुखाची नव्हती. थाळीभर भाजी आणि चतकोर भाकरी खाऊन धर्मा न्याहारी आटोपतो की काय? यानंतर एकदा सवडीनं तो धर्माकडे गेलो. सारी चौकशी केली आणि धर्मानंही मोकळ्या मनानं सारं सांगून टाकलं. कापऱ्या आवाजात तो म्हणाला, घोडं थकलं आता धनी. कामधंदा होईनासा झाला. चालता हात होता तवर वला वाळला तुकडा मिळत होता. आता काय? त्यात हे असं दिस आलं. वंगाळ वंगाळ. भल्या भल्यांना दुपारची भ्रांत पडली या. मग आम्हा गरिबांचं काय? 2 साल झाली. पाऊस नाही, पाणी नाही. दुष्काळ पडलाय आपल्या मुलकात. 5 चिपाट्याची धारण झाली या. का घ्यायचं आणि का खायचं? त्यात बजीला दाल्यानं टाकली या, ती बी घरी बसली या.